नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। सेवाभाव हा लोकांना जिंकण्याचा एक यशस्वी मार्ग आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे उपक्रम एका बाजूला सुरू असतानाच दुसरीकडे मात्र शहराच्या मध्यभागी असलेल्या जयस्तंभ चौकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सिटी कोतवालीच्या अगदी 100 मीटर अंतरावर फ्लायओव्हर खाली दिवसाढवळ्या जुगार सुरू असल्याचं चित्र कॅमेऱ्यात कैद झालं आहे। पोलीस प्रशासनाच्या डोळ्यासमोरच हा प्रकार सुरू असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहरातील जयस्तंभ चौक हा नेहमीच गजबजलेला असतो। याच वर्दळीच्या ठिकाणी फ्लायओव्हरच्या खाली खुलेआम जुगार खेळला जात असल्याचं समोर आलं आहे। सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमध्ये अल्पवयीन मुलांपासून ते महिलांपर्यंत अनेक लोक पैसे लावून रम्मी खेळत असताना दिसत आहे। या लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची किंवा पोलिसांची कोणतीही भीती राहिलेली नाही। यापूर्वीही महानगरपालिका आणि पोलिसांनी या घुमंतू लोकांवर कारवाई केली आहे, परंतु पुन्हा त्याच ठिकाणी येऊन ते डेरा टाकतात। आता तर त्यांनी थेट जुगार खेळणे सुरू केले आहेत। शहरात मोठे जुगार अड्डे उद्ध्वस्त करून प्रसिद्धी मिळवणारे पोलीस या ठिकाणी कारवाई करतील का, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारित आहेत। पोलिसांच्या नावाखालीच हा जुगार सुरू असल्यामुळे शहर पोलिसांनी या लोकांना जुगार खेळायला परवानगी दिली आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे। शहरातील एक महत्त्वाचा चौक अशा गैरकृत्यांमुळे बदनाम होत असताना पोलीस प्रशासन यावर कधी कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार। तर अशा प्रकारे शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या या जुगारावर पोलीस कधी कारवाई करतात हे पाहणं गरजेचं आहे। अन्यथा शहराच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येईल। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि अमरावतीच्या अंबादेवी व एकविरा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात। पण ज्या मुख्य मार्गावरून हे भाविक मंदिरात जातात त्याच मार्गाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सिटी न्यूजची टीम पोहोचली राजापेठ ते एकविरा देवी मार्गावर। पाहूयात याचा हा खास रिपोर्ट। अमरावतीमधील अंबादेवी आणि एकविरा देवीचे मंदिर केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। नवरात्रीच्या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात। राजापेठ ते एकविरा देवी मंदिर हा या भाविकांकरिता मुख्य मार्ग असतो। मात्र सध्या या रस्त्याची अवस्था फारच वाईट आहे। संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक वेळा या खड्ड्यांमुळे अपघातही झाले आहेत, तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे। स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्यात, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही। सिटी न्यूजच्या टीमने जेव्हा या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्यातील संताप स्पष्टपणे दिसून आला आहे। अमरावती शहरातच नव्हे तर संपूर्ण भारतात आता नवरात्राचा पर्व सुरू होणार आहे आणि या नवरात्र अमरावती शहरामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा होतो। अमरावतीचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई अंबादेवी एकविरा देवीच्या मंदिर परिसरात लाखो भावी भक्त अमरावतीमध्ये दाखल होतात आणि आई अंबादेवी एकविरेच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात गर्दीत होते। आपण सध्या याच रस्त्यावर आहे। हा रस्ता जो आहे तर राजापेठ चौक ते एकविरा देवी मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे, मात्र प्रशासनाचं याकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष न असल्याचं चित्र दिसून येत आहे। अनेकदा नागरिकांनी सुद्धा महानगरपालिका असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्याकडे या संदर्भात तक्रारी केल्या होत्या, मात्र कुठल्याच प्रकारची दखल आजपर्यंत महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेली नाही। आपण या संदर्भात आज काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नेमक्या काय प्रतिक्रिया राहील नागरिकांच्या? ज्ञानेश्वरी अरुणराव पोनसे, मी नमुना येथे राहते आणि राजापेठ टू एकविरा माते मंदिराच्या पर्यंत जो रोड आहे तिथे खूप जास्त खड्डे असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे। आम्ही नवरात्रामध्ये चप्पल वगैरे घालत नाही, तर त्यामुळे आमच्या पायाला सुद्धा छाले पडतात, तर त्यामुळे हा रोड करण्यात यावा याच्यासाठी मागणी करते। अभी आप ये रास्ते से आए, कैसा लगा आपको? रास्ता बहुत खड्डे रास्ते पे हुए हैं। खड्डे तो है और उस हिसाब से नवरात्रि के हिसाब से और दुर्गा देवी के हिसाब से सुधारना होनी चाहिए, क्योंकि उसमें सभी भक्त लोग आते रहते हैं और अमरावती प्रसिद्ध है देवी के लिए, उसके लिए रस्ते की सुधारना अभी जरूरी है। एका नागरिकांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामाचे घर याच परिसरात आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा ते त्यांच्या मामाच्या भेटीला येतात तेव्हा तात्पुरती डागडुजी केली जाते, परंतु त्यानंतर अवघ्या 8 दिवसातच रस्ता पुन्हा पहिल्यासारखा होतो। नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की ही तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी पूर्णपणे नवीन रस्ता तयार करावा। या परिसरातील एका महिलेने तर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन केले आहे। त्या म्हणाल्यात, फडणवीस साहेब, तुम्ही फक्त एवढं सांगा की मी मामाच्या घरी येणार आहे, लगेच हा रस्ता तयार होईल। ही मागणी नागरिकांच्या नाराजी आणि हतबलतेचे प्रतीक आहे। आपल्यासोबत काही स्थानिक महिला जुळलेल्या आहेत, आपण जाणून घेऊया नेमक्या कशा पद्धतीचा हा रस्ता आहे आणि किती दिवसांपासून त्यांनी सुद्धा पाठपुरावा केला असेल रस्ता संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल ते? क्या नाम है आपका? नमस्ते, मैं पूजा त्रिपाठी। मेरी सबसे पहली विनंती माननीय मुख्यमंत्री साहब जी को है कि वो अमरावती आए या ना आए। जैसे हम सभी को पता है मुख्यमंत्री जी का ननिहाल है यहाँ बैक साइड में, तो सर अगर मुख्यमंत्री साहब अगर घोषणा भी कर दे कि मैं यहाँ आने वाला हूँ, तो जो हमारे ये सड़क के जो दुर्दैवी अवस्था है, जो सिर्फ फिलहाल उनके आने पे थोड़ा चमक धमक हो जाती है, बन जाती है, तो वो फिलहाल अभी बन जाएंगी, क्योंकि जैसे आप सभी को पता है अभी नवरात्र उत्सव चालू होने वाला है। तो यहाँ पे हमारी अम्बा देवी जो प्रसिद्ध मंदिर है, लाखों भक्त आते हैं यहाँ दर्शन करने के लिए, तो बहुत बुजुर्ग महिलाएं बच्चे बहुत से रहते हैं। ये इन गड्ढों के कारण ना बहुत से लोगों को हानि होती है। स्वास्थ्य जैसे आप सभी को पता है, मनके में बहुत से अब आप लोग बखूबी जानते हैं। तो मैं सिर्फ साहब से इतनी विनंती करना चाहूँगी कि साहब आप आ रहे हो, इतना ऐसा बोल दीजिए जाके हमारे जो राजापेठ से लेकर अम्बा देवी तक का रोड है वो दुरुस्ती हो जाए उसकी, क्योंकि जब साहब आने वाले रहते हैं तब उसकी दुरुस्ती होती है, अदरवाइज फिर वो वैसे ही हो जाता है। लेकिन फिर भी मैं सर से बोलना चाहूँगी, मेरी आवाज़ सर तक पहुँचाना चाहूँगी कि सर कृपया ये जो हमारा रोड है जहाँ पे अभी लाखों महिलाएं नवरात्र, जैसे कि अभी इधर गरबा होने वाला है हमारे ओसवाल भवन में सूरज मिश्रा जी का, तो उसके लिए भी बहुत सी गर्ल्स है, महिलाएं है, आती है। तो बस इतनी विनंती करूंगी सर, थोड़ा तकरार भी की होंगी इस संदर्भ में? हाँ सर, इसके पहले भी बहुत से लोगों ने तकरार किया है, हम लोगों ने निवेदन भी दिया है, 2 बार निवेदन दे चुके हैं। तो इसके पहले एक बार तात्पुरता काम हुआ था, फिर अदरवाइज जैसे का वैसे ही है, लेकिन जैसे कोई आने वाला होता है तो वो दुरुस्ती हो जाती है, फिर वो वैसे ही हो जाता है। काय नाव होतं? नमस्कार सर, माझं नाव दीपेश आहे, दीपेश जोशी नाव आहे। किती वर्षापासून हा रस्ता अशा पद्धतीने मी कमीत कमी म्हणजे अमरावतीमध्ये स्थायिक म्हणजे 15-20 वर्षापासून स्थायिक आहे इकडे। पण जसे की आपले 2 रस्ते आहे, एक आपला राजकुमार रोड आहे जे आपला नवरात्रीमध्ये ते रस्ता बंद होते, म्हणजे वाहनासाठी बंद होते, आणि मेन रस्ता हेच होते। याच्यामध्ये कसं आहे की समोर 3-4 कोचिंग क्लासेस आहे, तिथे आमच्या सरांचा एक मोठा असा म्हणजे वर्कशॉप चालू होऊन झाला। या रस्त्यावरती आपला नवरात्रचे 9 दिवस जे असतात, 9-10 दिवस जे असतात, त्याच्यामध्ये इतका क्राऊड असते, म्हणजे पैदल चालणारे लोक, गाडीवाले लोक, हे ते, आणि त्याच्यानंतर रस्त्यामध्ये इतके मोठे मोठे गड्डे, म्हणजे हे लहान लहान लेकरं येतात जे ट्युशनसाठी जातात, त्याच्यानंतर ते भाविक भक्त जे येतात, जे आपल्या मंदिरामध्ये दर्शन करायला येतात, ते सर्वांची म्हणजे इतकी गैरसोय होऊन आली की काय सांगायचं। तर सर आपल्याला एकच विनंती आहे की हे थोडंसं रस्त्यावरती ध्यान द्या, थोडंसं लक्ष द्या, म्हणजे हे जे आपले अमरावतीचे जे लोक आहे, जे सर्वसाधारण लोक आहे, त्यांना थोडीशी सोय होणार, इतकी विनंती आहे। धन्यवाद। नक्कीच नवरात्र उत्सवामध्ये जो मुख्य रस्ता असतो अंबादेवी एकविरा मंदिरामध्ये जाणारा राजकमल चौकचा रस्ता असतो,
मात्र हा रस्ता 9 दिवस बंद असतो, त्यामुळे राजापेठ ते एकविरादेवीकडे जाणारा मार्ग खुला असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या रस्त्याचा जे आहेत उपयोग करत असतात। मात्र हाच रस्ता असा रखडल्यामुळे आता नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। आणि विशेष म्हणजे काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता मुख्यमंत्री साहेबांच्या मामाचं घर या परिसरामध्ये असतं। ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब या परिसरात येतात त्या अगोदरच काही दिवसा अगोदर या संपूर्ण रस्त्याचं काम होतं आणि डागडुजी करून परत 8 ते 10 दिवसातच तो रस्ता देशेत होतो। मात्र नागरिकांच्या तक्रारीवर आता प्रशासन काही उपाययोजना करेल का, हा प्रश्न आता नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पडला आहे। अमरावती नवरात्र सुरू होण्यापूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती होणार का आणि भाविकांना सुरक्षित प्रवास करता येणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। आता तरी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल अशी अपेक्षा आहे। आज सकाळी अमरावती शहरातील रिंग रोडवर एक आगळं वेगळं आंदोलन पाहायला मिळालं। घनकचरा उचलण्याची मागणी करत गजानन कॉलनी आणि परिसरातील नागरिकांनी चक्क भजन आंदोलन सुरू केलं। हातात टिपळ्या ताळ घेऊन भजन म्हणत नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी चक्का जाम केला। पाहूयात या सविस्तर रिपोर्ट। आज सकाळी 9 वाजतापासून अमरावतीमधील रिंग रोड पूर्णपणे ठप्प झाला होता। याचं कारण होतं परिसरातील नागरिकांचं भजन आंदोलन। गजानन माऊली कॉलनी, महालक्ष्मी अपार्टमेंट, गोल्डन लिफ्ट मॅरेज हॉल आणि महात्मा ज्योतिबा फुले कॉलनी अशा अनेक भागातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। अनेक दिवसांपासून रिंग रोडच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात घनकचरा साचलेला आहे। कंपर डेपो नसतानाही बेकायदेशीरपणे इथे कचरा टाकला जात असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता। याच त्रासाला कंटाळून नागरिकांनी आज अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला। त्यांनी हातात टाळ टिपऱ्या घेऊन भजन म्हणत चक्का जाम केला। आंदोलन सुरू होताच आणि काँग्रेस नेते मिलिंद चिमुटे हेही घटनास्थळी पोहोचले। काळगेनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पंधरे मॅडम यांनीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी व्हॅनही मागविली, पण पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी आपलं आंदोलन थांबविलं नाही। जोपर्यंत कचरा उचलला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। तुम्ही एका बाजूला थांबा, तुमच्या सोबत मी थांबते मॅडम। आम्ही आज थांबलो की बस हा प्रश्न इथं येते, परत कोणी मग रिएक्शन घेत नाही। मॅडम आम्ही कायसाठी करत आहे? ट्रॅफिक जाम करायचं आहे। आम्ही पण कचऱ्यासाठीच करत आहे। महानगरपालिका मॅडम तुम्ही कॉन्टॅक्ट केला आम्हाला मॅडम रोज हाच रस्ता जायचं मॅडम। मॅडम जोपर्यंत येते थांबतो ना, तुम्ही तुमचं करा, माझी ड्युटी मला करू। आमचा तोच प्रश्न आहे ना। विरोधी पक्षाचं आंदोलन असतं तर मग आम्ही समजू शकलो असतो। हे पक्ष कुणीच नाही, अजिबात पक्ष नाहीये, सामान्य जनता म्हणून आम्ही निघून जातो। पण हे सामान्य जनता आहे, तुम्ही दबाव नाही आणून राहिले, तुम्ही लोकांवर दबाव आणून राहिले, लोकांवर दबाव। या विषयासाठी ही सर्व मंडळी इथं जमली आहे। याच्या बाबतीत प्रशासनानं हे काय चित्र आहे? जबाबदारी आहे त्या लोकांनी इकडे यायला पाहिजे ना। अरे शांततेने चंदूभाऊ मिलिंद भाऊ प्लीज
तुमच्या अधिकाराचा उपयोग करा आणि आमच्या हक्कासाठी लढतो. तुम्ही तुमच्या अधिकाराचा उपयोग करा, आम्ही लढतो. घनकचरा प्रश्नावर नागरिकांचा थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे. आता प्रशासन यावर काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यंदाची नवरात्र काही दिवसावर येऊन ठेपली आहे आणि गरबाप्रेमींसाठी एक खास पर्वणी घेऊन येत आहे. आरंभ द गरबा नाईट 2025 या भव्य गरबा सोहळ्याचं आयोजन अमरावतीत करण्यात आलं असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गरबाप्रेमींना प्रशिक्षण देण्याचं कामही सुरू आहे. पाहूया याबाबतचा एक खास रिपोर्ट. नवरात्रीच्या नवरात्री उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण घेऊन येतात. याच उत्साहाला द्विगुणित करण्याकरिता अमरावतीत आरंभ द गरबा नाईट 2025 या भव्य गरबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 22 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान बडनेरा रोडवरील व्हाईट हाऊस लॉन येथे हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी गरबा शिकण्याची इच्छा असलेल्यांसाठी खास प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत व्हाईट हाऊस येथे प्रशिक्षण दिलं जात आहे. या आयोजनात सिटी न्यूज चॅनल मीडिया पार्टनर म्हणून सहभागी आहे. याशिवाय आरंभ डेकोर, VR साऊंड लाईट ट्रस्ट, जयदीप डान्स स्टुडिओ, आरंभ इव्हेंट, JCI अमरावती गोल्डन, रुद्र इव्हेंट, मालगुडी इव्हेंट आणि दैनिक अखबार, वृत्त केसरी असे अनेक प्रतिष्ठित भागीदार या कार्यक्रमाला सहकार्य करीत आहेत. हा गरबा महोत्सव केवळ मनोरंजनाचं साधन नसून संस्कृती आणि परंपरेला जपण्याचा एक प्रयत्न आहे. 3 and 4 up and back, up and back, clap and change, clap and change, and 1 and 2. अमरावतीतील गरबाप्रेमींसाठी हा सोहळा एक अनोखी पर्वणी असणार आहे. आपणही गरबा शिकून या भव्य कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. गरबाच्या अधिक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज. आपल्याला एका भक्तिमय वातावरणाची ओळख करून देणार आहोत. अमरावती शहरात सुरू असलेल्या संगीतमय भागवत कथेत आज आपण भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचे वर्णन करण्यात आले. नर्मदापुरमचे प्रसिद्ध भगवताचार्य पंडित श्री गणेश रामजी शास्त्री यांच्या मुखातून कथा ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. पाहुयात हा सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती शहरातील श्री साहू मंगल कार्यालयात सम्राट परिवाराने आयोजित केलेल्या संगीतमय भागवत कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विगत 3 दिवसांपासून नर्मदापुरम येथील भगवताचार्य पंडित श्री गणेशरामजी शास्त्री यांच्या मधुरवाणीने भागवत रस वाहत आहे. ही कथा सर्व पितरांच्या तर्पण, शांती आणि मोक्षासाठी आयोजित करण्यात आली आहे. या कथेमध्ये शास्त्रीजींनी भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचे सुंदर वर्णन केलेत. त्यांनी मत्स्य अवतार, वामन अवतार आणि नरसिंह अवतारांच्या कथांचे सविस्तर निरूपण केलेत. त्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामांच्या जन्माची आणि त्यांच्या जीवनाची गाथा सांगितली. मुख्य प्रसंग भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा होता, ज्यामध्ये त्यांनी 16 कलांनी परिपूर्ण अशा महाअवतारायाचे वर्णन केले. शास्त्रीजींच्या प्रवचनांनी संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. या कथेत सहभागी होण्याकरिता अमरावती शहरातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अशा प्रकारे अमरावतीमध्ये भागवत कथेच्या माध्यमातून भक्तीचा महासागर वाहत आहे. पुढील काही दिवस ही कथा अशीच सुरू राहील आणि भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देईल. मेट्रो शहरामध्ये वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपुलाची संकल्पना लोकप्रिय झाली आहे. पण अमरावतीमधील बडनेरा शहरात मात्र हेच उड्डाणपूल नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कधी पूर्ण होणार हे काम जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती व बडनेरा येथे 2 महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. एक जुनी वस्ती बायपास रोडवर तर दुसरा नवी वस्ती रेल्वे स्टेशन जवळ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्याकरिता राज्यात 25 रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार अमरावतीमध्ये राजापेठ येथे ROB बांधण्यात आला. परंतु बडनेरामधील या दोन्ही पुलांचे काम मात्र अनेक वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मैं ये कहना चाहता हूँ कि ये पुल का जो काम शुरू हुआ था
उस वक्त इन लोगों ने कहा था कि 1 महीने में हम 1-2 महीने में हम काम शुरू कर देंगे, लेकिन उसको अभी 6-7 महीने हो रहे हैं, अभी तक के काम कंप्लीट हुआ नहीं और अभी भी ऐसा लग नहीं रहा कि काम कंप्लीट होगा करके। इसलिए मेरी ये गुजारिश है इनसे, रेलवे सेंट्रल गवर्नमेंट से, क्या भाई ये पुल का काम जल्द से जल्द कीजिए। और इसमें यहाँ पर शेतकरी लोग जाते हैं, पजावे के मजदूर, पजाए वाले और कॉलेज के बच्चे, सबको तकलीफ होती है जाने आने में। और ये साइड में जो लोग हैं, ये ट्रांसपोर्ट वाले वगैरह, तो इनको भी इनके सामने पूरा कीचड़, इसमें दलदल, इसके अंदर सांप बच्चू जो भी है, तो इनको भी इन लोगों को तकलीफ हो रही। और मेन बात, इसी में जो मजदूर तबका जाता है, तो MIDC में जो मजदूर तबका जाता है वो भी परेशान है रास्ते नहीं जाने के लिए, क्योंकि उधर के भी बहुत सारे रास्ते बंद हैं। अमरावती का भी राजकमल का पुल है। तो हमने इस सिलसिले में माननीय खासदार साहब को भी हमने कहा था मिलके कि इसका काम जल्दी से जल्दी की जाए। आमदार साहब से भी हम गुजारिश करेंगे। तो हमारी ये रेलवे और सेंट्रल गवर्नमेंट से ये गुजारिश है कि ये इसका पुल का काम जल्द से जल्द करे, क्योंकि बहुत सारे लोग तकलीफ हो रही है। जूनी बस्ती बंडेरा, यहाँ पे शेतकरी लोग, मजदूर लोग तबका ज़्यादा है, तो ये जाने आने में इनको बहुत सारी तकलीफ हो रही है और तकलीफों का इनको सामना करना पड़ रहा है। तो इनसे ये है कि ये अगर जल्दी से ये कुछ दिनों में अगर ये काम कंप्लीट नहीं करेंगे तो हम बंडेरा शहर विकास समिति की तरफ से यहाँ बहुत बड़ा आंदोलन करेंगे। बहुत बड़ा आंदोलन हम यहाँ पर करने वाले हैं। या रखडलेल्या कामामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे। रस्त्यालगतचे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत, तर जुनी वस्ती परिसरातील नागरिकांची अवस्था तर फारच बिकट आहे। माझं नाव राजेश हुसरे आहे। काय समस्या आपली, काय समस्या येत आहे? आमची समस्या ह्या आहे की आमची जे याच्यात जी जागा गेलेली आहे लाटाची, आम्हाला बांधकाम करायचं आहे, आम्हाला धंदे करायचे आहे आणि बाकीचे जे धंदे इथं चालू आहे हे धंदे हे उडान पुलाच्या 4 वर्षापासून 3 वर्षापासून जे काही हे बंद आहे, हे पूर्ण धंदे एकदम ठप झालेले आहे। तर याच्यानं कसं आहे का आमचा जे रोजगार आहे हा 3 वर्षापासून ठप झालेला आहे। कोणतेच धंदे नाही आहे, कोणतंच गिऱ्हाईक मिळून राहिला, कारण की इतकी आवागमन गेली आहे, पूर्ण बंद झालेली आहे। आणि हा रस्ता पॅक झाल्यावर तो कोणी म्हणजे आधी जे आपले हे जाणारे येणारे प्रॉपर्टी सर्व बंद आहे। याच्यानं आम्हाला लय अडचण होऊन राहिली। दुसरी मेन गोष्ट आहे, याच्यातून इथून जे आपले कॉलेज आहे, राममेघे कॉलेज आहे, रायसोनी कॉलेज आहे, हे जेवढे विद्यार्थी आहेत यांना जाले याले अडचण होऊन राहिली। हे कुठून तरी जाऊन राहिले बायपास तिथून फिरून इकडे तिथे। आणि पाण्याच्यानं हे जेवढी वस्ती आहे, वस्तीतून पूर्ण ट्रॅफिक चालवलं आहे आणि आम्हाला कोणी विचारतं बा कुठून आहे काय आहे, तर हे सगळं आम्हाला तिथून म्हणजे वस्तीतून पूर्ण पॅक आहे। यामुळे त्या वस्तीतल्या नागरिकांना सुद्धा मोठा त्रास होत आहे, त्यांनाच तक्रार आहे। हे वस्तीतले जेवढे लोक आहे परेशान आहे का बा हे पूर्ण ट्रॅफिक अंदरून चाललेलं आहे, म्हणून लवकरात लवकर हा काम चालू झालेला पाहिजे। पर्यायी वळण रस्त्यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे वाहन चालकांना रहवासी वस्तीतून वाट शोधावी लागते, ज्यामुळे स्थानिक रहवासी त्रस्त झाले आहेत। क्या प्रॉब्लम है आपकी? प्रॉब्लम ये है कि जो रास्ता बंद होने की वजह से कोई गाड़ी भी नहीं आ रही, तो पूरा धंधा चौपट हो गया। कितने साल से धंधा आपका यहाँ पे? मैं यहाँ से मेरे को हो गए यहाँ 30 साल हो गए यहाँ पर, और अभी ये 5-6 साल से जो है काम ही हो रहा है यहाँ पर। काम चालू है मगर स्लो चालू है, इतना रफ्तार का नहीं है। जैसे ऐसा हो रहा है काम हो रहा है, मगर अभी तकलीफ ये हो रही है कि अभी देखो गाड़ी रोड पे खड़ी है, रास्ता ही नहीं जाने आने। उधर से नई बस्ती से अगर गाड़ी लाते हैं तो बोलते नो एंट्री है, ट्रैफिक पुलिस वाले त्रास देते, वो एक पूरा धंधा चौपट हो गया। 25 साल से अपन यहाँ पे अपना बिजनेस कर रहे हैं, लेकिन अभी जो पुल का काम चल रहा है इसकी वजह से आपको बहुत प्रॉब्लम आ रही है। इस प्रॉब्लम के बारे में आपके कोई अपनी जो जनप्रतिनिधि रहते हैं, लोक प्रतिनिधि रहते हैं, कोई शासकीय अधिकारी रहते हैं, उनके साथ आपने बात की है क्या, कुछ तकरार की है क्या? नहीं, तकरार कुछ भी नहीं करे। उनको ये बोले भाई कि हमने तकरार कुछ भी नहीं करे, उनको ये बोले कि जल्दी से जल्द ये काम करो, आपके इसमें कोई वाद नहीं डाल रहे हम, और हमारी जगह लिया आपने, मार्केट रेट से पैसे दिए नहीं, जो गवर्नमेंट रेट से दिए। 1040 स्क्वायर फुट जगह लिए 8,41,000 रुपये दिए। अब बोलो नजूल के भी इसमें भी इतने में नहीं मिलता। 2 सिक्के का माल, लेआउट माल, प्लाट हमारे ऐसे 22 जनों के गए हुए, इधर से भी ये साइड से भी ऐसे 22 जन हमने, और हमने उसमें भी वादी जो दिया आपने। अब हमने केस डाले कोर्ट में, जो होगा अभी हमने बोले भाई काम तुम शुरू रखो, हम तुम्हारे काम में अड़थड़ा नहीं डाल रहे, मगर कोई एक रास्ता जो जल्दी करके कि रास्ता एक देंगे तो गाड़ी आने जाने या बच्चे के कॉलेज जाने। आपने ये जो कंपनी का काम चल रहा है उनके साथ में बात की कि जल्दी करो, तो उनका क्या रिप्लाई मिला आपको? उन्होंने बोले भाई हम काम तो चालू ही है, आप देख नहीं रहे क्या? बोले काम तो चालू है, तो हम तो वादी बात कर रहे नहीं। ये काम से आप समाधान है क्या?
काम से समाधान, जब ब्रिज बन जाएंगे तो सबको सहूलियत हो जाएगी, सबके लिए वो अच्छा हो जाएगा। अभी जो आपको समस्या आ रही है वो काम से आप समाधान है क्या? अभी जो काम है तो बहुत मुश्किल का काम हो रहा है ना, अभी एकदम स्लो हो गया काम। वो बोलते कि भाई अभी हमारे के पास में बैठे मजदूर, कुछ आया ही नहीं, यहाँ पर है ही नहीं बोलते, तो उसको अपन क्या बोलेंगे? तो इसके बारे में आपकी मांग क्या है? अभी हम तो यही बोलना है कि देखो आगे हिंदू भाई का मसान है, इधर मुसलमान भाई का कब्रस्तान है, उनको भी जाने आने की, इधर से जो जाते थे मसान में जाने वाले मसान में जाते, कब्रस्तान जाने वाले मुसलमान कब्रस्तान में जाते, तो दोनों को तकलीफ हो रही। कम से कम एक रास्ता दे दिया जाए और जल्द से जल्द काम शुरू करके जरा ब्रिज उसको तैयार कर देंगे तो अच्छा रहेगा। अनेक संघटनांनी या कामासाठी निदर्शने, निवेदने आणि तक्रारी केल्यात, परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। प्रसार माध्यमांनी वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाला काही फरक पडलेला नाही। नागरिक पूर्णपणे हताश झाले आहेत। कितने साल हुए आपकी दुकान से? चौथा साल चल रहा है ये, और सिर्फ आश्वासन दे रहे हैं कि हो जाएगा हो जाएगा। इसके पहले 2 ठेकेदार आए थे, उन्होंने बोले थे हम अप्रैल तक के पूरा काम कर देंगे। चलो ठीक है, अप्रैल हो गया, फिर बोले मार्च तक के, अगले साल यानी कि मार्च तक के हो जाएगा, फिर भी नहीं हुआ। अब बताइए मुझे, राजकमल का पुल बंद है, आधे से ज़्यादा ट्रैफिक इधर से आता है, और ये जो है ये मेन रोड है, जैसा हार्ट ऑफ द सिटी राजकमल का पुल है, लाइफलाइन जो है जैसा राजकमल का पुल है, वैसे ये जो है यहाँ पे सारे स्कूल है, कॉलेजेस है, तो उसके वजह से लोगों को बहुत परेशानी का सामना करना पड़ रहा है। हम यहाँ पे बैठे रहते, लोग हमसे पूछ के जाते हैं कि भैया इधर जाने का, अब कहाँ से जाए, इधर से जाए कि उधर से जाए। हम लोगों को बता के थक चुके, हमारा काम तो रहेगा, गवर्नमेंट का ही काम हमको करना पड़ रहा है। ये कैसा सिस्टम है? इस सिस्टम पे मैं गवर्नमेंट से कहता हूँ कि उस पर ध्यान दिया जाए और पुल का काम जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी पूरा हो, और जो भी ठेकेदार है उसको थोड़ा समझाया जाए कि भाई जल्दी करेगा। यही मेरा कहना है, क्योंकि आम आदमी को बहुत तकलीफ हो रही है। धंधे तो चौपट हो ही गए, वो तो विषय ही नहीं है, लेकिन उसके बावजूद यहाँ पे जो ट्रैफिक है, आप एक बार आके बैठिए यहाँ पे, देखिए कि कितनी ट्रैफिक आती है, कितने लोग पूछते हैं कि भैया इधर जाने का कैसे जाओ। यहाँ पे 2 कॉलेज है, राम मेघे कॉलेज है, इधर सिपना कॉलेज है, और मेन चीज बडनेरा रेलवे स्टेशन है, तो रेलवे स्टेशन की कई लोगों की तो ट्रेन भी छूटी हुई है, MIDC भी है। तो ये जो रोड है, ये रोड पे थोड़ा ध्यान देके थोड़ा सा काळजीपूर्वक काम करें। सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी जेव्हा समस्याग्रस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात। काहींनी कामात पाणी मुरत असल्याचा आरोप केला, तर काहींनी भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला नसल्याचे सांगितले। काही हतबल नागरिकांनी तर उड्डाण पुलाचे काम कधीही पूर्ण करा, परंतु किमान पर्यायी रस्त्यांची तरी सोय करा अशी विनवणी केली आहे। एकूणच जनतेच्या सोयीसाठी बांधले जाणारे हे पूल आता त्यांच्याच जीवावर उठले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। उड्डाण पुलामध्ये आमच्या वस्तीमध्ये सगळे गरीब लोक राहतात, MIDC मध्ये कामाला जातात, त्याच्यानंतर आमचे मुलं कॉलेजमध्ये जातात। आता 8-10 दिवस आधी राजे आम्ही 2 जण पडलो, नवरा बायको राजे हो। आता त्याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा। वानखडे साहेब नितीन गडकरी साहेबाच्या भेटीला चालले राजकमल चौकाच्या पुलाबद्दल, आणि या पुलाबद्दल काय झालं बा, थोडीशी जर नितीन साहेबाची जर भेट घेतली, नितीन साहेबाची जर समजून चला थोडीशी या माध्यमातून जर भेट घेतली तर फरक काय पडते असं आता समजून चला। याच्यात चुकी कोणाची मानावं? वानखडे साहेब खासदाराबद्दल आपण बोलत आहात। खासदार साहेब नितीन साहेबाच्या भेटीला गेले होते ना, त्या राजकमल चौकाच्या माध्यमात त्या पुलाच्या ते या पुलाची जर थोडीशी नितीन साहेबांसोबत जर वानखडे साहेबांनी जर भेट घेतली तर काही चुकीचं आहे का? आपण आले राजकीय मुद्द्यावर, आपण आपल्या बडनेरा मतदारसंघाचं नेतृत्व जे आमदार आहेत, माननीय आमदार रवी राणा करीत आहेत, त्यांच्याकडे आपण ही समस्या मांडल्या आहे का? त्यांच्याकडे तर नाही, मी समस्या नाही मांडली, बाकी जनतांनी मांडली असं हे मला माहीत नाही। मी कसा शेतकरी, शेतात जाणे घरी येणे या, पण मी असं ऐकलेलं आहे या माध्यमातून का बा वानखडे साहेब नितीन साहेबांच्या भेटीला गेले होते, तर वानखडे साहेबांनी म्हणा या रवी राणा आमदार साहेबांनी म्हणा या माध्यमात बी जर नितीन साहेबांची जर भेट घेतली तर त्याच्यात फरक काय पडतो? पण याच्यात अंधार काळगं काय हे मला समजून नाही राहिलं। कॉन्ट्रॅक्टरच्या हिशोबानं आहे, ज्यांनी बी जो कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल त्यांना तर लिमिट दिली असेल का या कालावधीपर्यंत आम्हाला बांधून द्या म्हणून। मग याच्यात काय म्हणजे याच्यात मला समजून नाही राहिलं का कंत्राटदार का थांबून राहिले बा,
त्यांनी तर त्यांचं काम करायला पाहिजे. त्यांचं ते काय म्हणते तुमच्या पैशा अदलाचे काय भानगड आहे ते तर समजून त्याला परिपूर्ण तर झालीच असं कॉन्ट्रॅक्ट दिल्याच्या नंतर. मग याच्यात कोण आहे? मग हे रामभाऊ कातोरे शेतकरी आहेत. सरळ साध्या सोप्या भाषेत त्यांनी विचारलं की कंत्राटदाराला त्याच्या कामाचे पैसे मिळत असतील, शासन त्यांना पैसे देत असेल तरी हे काम कोणत्या अंधारा गाडग्यात आहे, पाणी कुठं मिळत आहे, असा थेट सवाल यांनी उपस्थित केलेला आहे. हे होते बडनेरा येथील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाचे वास्तव. आता प्रशासन व लोकप्रतिनिधी जनतेच्या या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देतील हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. लाखनी तालुक्यातील गराड येथे एका गौशाळेमध्ये शेतकऱ्याचे मेहनतीचे बैल जबरदस्तीने डांबून ठेवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. पाहूया या घटनेचा सविस्तर रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात सध्या शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याला कारण ठरलं आहे गराडा येथील गौशाळेचं धक्कादायक कृत्य. अनेक शेतकऱ्यांचे बैल जबरदस्तीने पकडून या गौशाळेत ठेवण्यात आले आहेत. शेतकरी वारंवार विनंती करूनही गौशाळा चालक त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. कोर्टाने बैलांना परत करण्याचे आदेश देऊनही गौशाळा चालकांनी त्याला जुमानले नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. माझे नाव भास्कर शिवा खंडाईत, राहणार झाडगाव. काय सांगाल बैला संदर्भात? साहेब, आम्ही गोरेगाववरून शेतकरी बैल खरेदी केला आणि बैलाचे आमच्यावर रिसीर पावत्या आहेत आणि रिसीर पावत्या 40,000 45,000 असे बैलाच्या पावत्या आहेत आमच्याकडे. पायदळ बैल येत असताना जवळजवळ 15 शेतकरी आम्ही होता आणि गोरेगाव गोटीजवळ बैल येत असताना पोलीसवाल्यांना बैल पकडला आणि त्यांनी आमच्या पावत्या पाहिला. त्यांनी म्हणलं का तुमच्या पावत्या आहेत, तुम्ही गोरेगाव आम्हाला दुगीबार ठाण्याला बैल तुम्ही स्वतः ना. आम्ही रात्रभर त्या बैलाच्या पायदळ बैलासोबत गेला सर. त्यांनी आम्हाला पाणीसुद्धा नाही, नाश्तासुद्धा पोलीसवाल्यांना पिऊ नाही दिला आणि त्यांनी सांगला का सकाळ झाली का तुमचं बैल परत करतून. दुगीबार ठाण्याला गेल्यावर काळेसाहेब होतं तिथे. काळेसाहेबांना सांगला का तुमचे बैल आम्ही गौशाळेला नेतून 3 ट्रक करून बैलाला 35 बैलाला ट्रकमध्ये टाकून वरून पाल बांधून ते बैल लाखनी गराळा इथं गौशाळेला जमा केला आणि गौशाळेला बैल जमा करून कोर्टानं दिलेला आदेश 35 बैलाचा यांनी आदेश तो फेटाळून नागपूरच्या हायकोर्टात केस टाकला आणि तेथून आमच्या बैलाचा रिझल्ट लागला आणि यांनी अर्ध बैल दिला आणि अर्ध काही कास्तकाराचे जे बैल आहेत अर्ध ते बैल यांना आम्हाला देतो म्हणला पोड्यामध्ये आणि ते बैल आता देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. तर त्यांनी आमचे बैल आता लवकरात लवकर देवा, नाही तर आम्ही समोर त्या गौशाळेच्या समोर उपासनावर बसण्याची आमची तयारी आहे साहेब. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे बैल त्यांच्या उपजीविकेचे साधन असून ते परत न मिळाल्यास त्यांना मोठे नुकसान सोसावे लागेल. भास्कर खंडाईत, शामराव राखडे, प्रभाकर खंडाईत अशा अनेक शेतकऱ्यांची बैल सध्या गौशाळेत अडकली आहेत. या बैलांवर गौशाळेत योग्य प्रकारे काळजी घेतली जात नसल्याचा आरोपही शेतकरी करीत आहेत. या गंभीर प्रकरणात प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे. जर तातडीने बैल परत केले नाहीत तर थेट गौशाळेसमोरच उपोषण आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. माझे नाव प्रभाकर दुधराम खंडाईत, झाडगाव. आम्ही गोरेगावून आणत असताना यांनी बीचबंधामध्ये पकडला आणि पोलीस स्टेशनला लावला. आणि आमच्याजवळ पावती असताना सुद्धा यांना पोलीस स्टेशनला लावला. त्यांना देतून म्हणजे आम्हाला टाळाटाळ करून यांनी एकदम या गौशाळेला गराडा या गौशाळेला टाकला. आता यांचं काय म्हणणं आहे? आता यांचं म्हणणं आहे का ते बैल काही जणांचे बैल सुटले, ते बैल सुटले का तुरंत तुमचे बैल देऊ असे म्हणाले, परंतु आता एक महिना होऊन राहिला परंतु हे देऊन नाही राहिले. आता पहिले उत्तर काय भेटतात? आता देव म्हणत होते, पण आता मी परवाच्या दिवशी अशा गौशाळेमध्ये आल्यानंतर त्यांनी का म्हणला
का तिकडून ऑर्डर आल्याशिवाय तुमच्या घरापर्यंत येऊ नये म्हणला. ऑर्डर आला का तुमच्या घरापर्यंत येऊ म्हणला ना, मग देऊ म्हणलं. उडवाउडीची उत्तर देत हां, उडवाउडीचे उत्तर देत आहेत. या प्रकरणात प्रशासकीय पातळीवर काय हालचाल होते आणि शेतकऱ्यांना त्याचे बैल कशी परत मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भोकर ते बारड रस्त्यावर एका भीषण अपघातात 2 तरुणांना आपला जीव गमवावा लागला. भर रस्त्यात उभ्या असलेल्या एका नादुरुस्त ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. ही घटना नांदेड जिल्ह्यातील भोकर ते बारड रस्त्यावर बारसगाव पाटीजवळ रात्रीच्या सुमारास घडली आहे. रस्त्याच्या कडेला एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता. याच ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या पल्सर दुचाकीने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविलेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर योग्य प्रकारे सूचना चिन्ह न लावता उभ्या असलेल्या ट्रकमुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दोन्ही तरुण मित्र होते आणि त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनामुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती मिळाल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच पोहोचवत राहू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. वाशिम जिल्ह्यातील एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीबद्दल माहिती देणार आहोत. काल 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी कारंजा लाड आणि कामरगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, ज्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आणि जनजीवन विस्कळीत झाले. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. पाहूया या घटनेचा सविस्तर रिपोर्ट. 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड आणि कामरगाव परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला. अवघ्या 2 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे भूलोडा, शमलाई यांसारख्या अनेक गावांचा संपर्क तुटला. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. याच मार्गावरून धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या गाड्यांनाही अडथळा निर्माण झाला. मैं अब्दुल सुमरान, सामाजिक कार्यकर्ता कामरगांव. हमारे गांव के पास बारिश ज़्यादा होने की वजह से यहाँ पे नदी को पूर जा रहा है और पूर जाने की वजह से यहाँ पे गाड़ियाँ जा रही, इधर भोड़ा, वापटी कुट्टी, शिमलई और मोकल कारंजा रास्ता है ये. इधर कोई ऐसा कोई आफत होने को नहीं होना, इस वजह से हमारे साथ तो पुलिस प्रशासन भी यहाँ पे मौजूद है और गणेश शिंदे साहब ने भी बहुत ज़्यादा कोऑपरेट करे मामले में और यहाँ पे पुलिस प्रशासन को भेज के गाड़ियाँ रुका रहे हैं. कारंजा, कामरगाव, पिंपळगाव या मार्गावर असलेली कापशी नदी दुथडी भरून वाहत होती. या पुरामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचललीत. PSI गणेश शिंदे, धानस ठाणेदार भारस लसंते आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः तिथे उभे राहून नागरिकांना योग्य आणि सुरक्षित मार्गाने पुढे जाण्यासाठी मदत केली. आज रोजी कारंजा आणि कामरगावच्या आजूबाजूला भयंकर पाऊस आल्यामुळे या बुलढाणा रोडवर जी नदी आहे त्याला भरपूर पाऊस आलेला आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन आमचे इन्चार्ज गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी या रोडवर जो उभा आहे तिथं आपण मागं बघत आहात की पुलावरून पाणी जात आहे. या रोडावरून भरपूर गावं अडवलेली आहेत, वापटी, कुट्टी, बुलोडा, शेमलाई. त्याची वाहतूक आम्ही थांबवून कोणीही या गाडीने रस्ता क्रॉस करणार नाही आणि काही होणार नाही याची दक्षता घेत आहे आणि आतापर्यंत एकही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे. पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला आणि मोठी हानी टळली. अशा प्रकारे निसर्गाच्या या संकटात पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घटनेचे पुढील अपडेट आम्ही तुम्हाला नक्कीच देत राहू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. रामटेक तालुक्यातील नगरधन येथील आठवडी बाजारातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर येत आहे. एका नाश्त्याच्या दुकानातील उकडत्या तेलाच्या कढईत पडून एका 25 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाहूया या घटनेचा सविस्तर रिपोर्ट. ही घटना रामटेक तालुक्यातील नगरधन येथील आठवडी बाजारात शनिवारी सायंकाळी 6:45च्या सुमारास घडली आहे.
मद्यधुंद अवस्थेत असलेला 25 वर्षीय प्रशांत कुवरलाल मसूरके या तरुणाचा तोल जाऊन तो नाश्त्याच्या दुकानातील गरम तेलाच्या कढईत पडला. प्रशांत अविवाहित असून त्याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तो शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता, परंतु त्याला दारूचे व्यसन असल्याचेही सांगितले जात आहे. ज्या दुकानात ही घटना घडली तो विक्की विजय जनबंधू यांच्या मालकीचा होता. नेहमीप्रमाणे तो आपल्या भावासह बाजारात दुकान लावून होता. प्रशांत अचानक त्याच्या दुकानात आला आणि गरम भजी घेण्यासाठी आत येण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला. तो कढईत पडल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या दुकानदारांनी धाव घेत त्याला बाहेर काढले. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील नितेश सावरकर यांना माहिती दिली आणि प्रशांतला उपविभागीय दवाखाना रामटेक येथे दाखल केलेत. त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र रविवारी पहाटे 5 वाजताच्या उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे रामटेक पोलिसांनी सांगितले आहे. दारूच्या व्यसनामुळे एका तरुणाने आपला जीव गमावला. या घटनेमुळे संपूर्ण रामटेक तालुक्यात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. पुसदसारख्या तालुक्यातून शिक्षण घेऊन थेट भारतीय अंतराळ संशोधन स्थानी म्हणजेच इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून स्थान मिळवले आहेत. यशोगाथा आहे डॉक्टर प्रिया शिजुडे यांची. तिने सिद्ध केले की जिद्द, मेहनत आणि कौटुंबिक पाठिंबा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीत. पाहूया तिचा हा प्रेरणादायी प्रवास. अमरावती जिल्ह्यातील पुसद येथील डॉक्टर प्रिया शेजुडे यांनी एक मोठी उपलब्धी मिळवली आहे. त्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. एका छोट्या शहरातून येऊन देशाच्या सर्वात प्रतिष्ठित संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळवणे हे सोपे नाही, परंतु प्रियाने हे शक्य करून दाखवलेत. प्रियाचा हा प्रवास अनेक संघर्षांनी भरलेला आहे. तिचे शालेय शिक्षण पुसद येथील महात्मा मुंगसाजी विद्यालय आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालयात झालेत. सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असलेल्या प्रियाने केडी हायस्कूलमधनं 10वीची परीक्षा दिली. तिच्या यशामागे तिच्या आईवडिलांचे आणि भावांचे मोठे योगदान आहे. वडिलांचे छत्र लवकरच हरवले असले तरी त्यांच्या आठवणी आणि संस्कार तिला नेहमीच प्रेरणा देत राहिलेत. आपल्या या यशाचे श्रेय प्रियाने आपल्या कुटुंबाला आणि शिक्षकांना दिले आहे. ती म्हणते की माझ्या प्राथमिक शाळेपासून ते PhD पर्यंतच्या प्रत्येक शिक्षकांनी मला मार्गदर्शन केलेत. त्यांचे आशीर्वाद नसते तर मी इथे पोहोचू शकली नसते. डॉक्टर प्रिया शेजुडे यांची ही कहाणी फक्त वैयक्तिक यशाची नाही, तर ती लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. तालुक्याच्या शाळेपासून ते इस्रोच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेपर्यंतचा तिचा प्रवास हे सिद्ध करतो की जर तुमच्याकडे जिद्द असेल तर आकाश ही मर्यादा नाही, फक्त सुरुवात करण्याची गरज आहे. माझं नाव डॉक्टर प्रिया अशोक शेजुळे आणि मी माझं शालेय शिक्षण हे पुसदमधूनच घेतलेलं आहे. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनिअरिंगमधून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे करून घेतलं. त्यानंतर लगेचच मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंगमधून. ते मी NIT राऊरकेला या इन्स्टिट्यूटमधून केलं. नंतर मी लगेचच PhDला ॲडमिशन घेतलं आणि ते मी वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग याच फील्डमध्ये केलं आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT गुवाहाटी येथे. मी ऑलमोस्ट 6 वर्ष माझ्या थेसिसवरती काम केलं आहे, ज्याचा विषय हा रेनफॉल फोरकास्टिंग आणि फ्लड मॅनेजमेंट फॉर अर्बन फ्लड मॉडेलिंग असा होता. आणि त्यामध्येच मी माझे 4 रिसर्च पेपर पब्लिश केले आहे आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेससुद्धा अटेंड केल्या आहेत. तर हे करत असताना मला वेळोवेळी शिक्षकांचं आणि माझे जे पण काही सिनियर्स होते त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. माझ्या कुटुंबियांचा तर यामध्ये मोठा वाटा आहे, कारण त्यांनी मला शिक्षणासाठी नेहमीच पाठिंबा दिला आहे. आणि असं मला वाटतं की शाळेचं किंवा कॉलेजचं हे जास्त हे न बाळगता ही छोटी शाळा आहे, ही मोठी शाळा आहे. त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्वतःच कष्ट घेऊन, मेहनत घेऊन स्वतःच्या मेहनतीवर पुढे जायला पाहिजे. आणि जर आपण ध्येय ठेवलं तर ते साध्य होतंच, पण त्यासाठी आपल्याला शिस्त आणि कन्सिस्टंट प्रयत्न यांची गरज असते. त्यामुळे सर्वांनी त्याचा विचार करून पुढे गेला तर त्यांना नक्कीच फायदा होईल. पुसदवासियांसाठी काय संदेश द्याल? पुसदवासियांनी जे भरभरून माझं कौतुक केलं आहे त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानते. आणि इथे असलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना मी सांगेल की मोठी मोठी स्वप्न बघा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला तुमच्या प्रयत्नांची जोड द्या.
जे पण तुमचे शिक्षक किंवा पालक मार्गदर्शन करत आहेत ते फॉलो करा आणि बस जर तुम्हाला काही गाईडन्स हवं असेल तर आजकाल सगळं काही अवेलेबल आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन हे तुम्हाला आवडणाऱ्या फील्डमध्ये करू शकता. जर तुम्ही सायन्सेसमध्ये जात असाल तर जे BSc वगैरे करतो आपण ते 3 वर्षातही पूर्ण होते ग्रॅज्युएशन. मेडिकल हे 5 वर्ष लागतं साधारण आणि इंजिनिअरिंगसाठी 4 वर्ष. तर तुम्ही तुमच्या मनाने तुमचं ग्रॅज्युएशन फील्ड निवडू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकता. तर असे खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्यात शास्त्रज्ञ ही फील्ड थोडीशी लोकांना फॅमिलियर नाही आहे, पण आता मला असं वाटतं की लोकांना ते थोडं अवेअरनेस आलं आहे आणि मी पण असेलच जर कोणाला या बाबतीत गायडन्सची गरज पडली तर. आणि पुसदवासियांचे मी खूप आभार मानते. तर डॉक्टर प्रिया शिजुडे यांचा हा प्रवास खऱ्या अर्थाने एक दीपस्तंभ आहे. तिच्या या यशाने पुसद शहराचे नाव उंचावले आहेत. आम्ही सिटी न्यूजच्या वतीने तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. गडचिरोली जिल्ह्याच्या चिंचोरा तालुक्यात आज आपण एक गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत. 21व्या शतकातही या भागातील सुमारे 70 गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. विशेषतः तेलंगणा सीमेवर असलेल्या प्राणहिता नदीवर पूल नसल्यामुळे रोज शेकडो नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील रेंगुटा कोटापल्ली परिसर आणि अहेरी तालुक्याच्या लाखाचेन वेंकटापूर भागातील नागरिकांकरिता प्राणहिता नदी रोजचा मोठा अडथळा बनली आहे. गेली कित्येक दशके या नदीवर एकही पूल बांधला गेलेला नाही. त्यामुळे येथील सुमारे 70 गावातील लोकांना आजही होडीने नदी पार करावी लागते. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा नदीची पातळी वाढते तेव्हाही अत्यावश्यक कामांकरिता जसे की आरोग्य सुविधा किंवा शेतीची कामे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. परिसरातील 20 गावांना डोंगराखालची गावे म्हणून ओळखली जाते, जिथे साधे रस्तेच नाही. यामुळे आरोग्य सेवा विशेषतः गर्भवती महिलांकरिता एक मोठी समस्या बनली आहे. या भागातील नागरिक आणि शेतकरी पेरणीच्या कामांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता तेलंगणा राज्यात जातात. पूल नसल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा होडीनेच प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जातो. अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांमध्ये रोटी बेटी हा व्यवहार सुरू आहे, परंतु पूल नसल्यामुळे हे संबंधही धोक्यात आले आहे. नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे पुलासाठी निवेदने दिली आहेत, परंतु त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या या समस्येकडे दोन्ही राज्याच्या सरकारने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. इथल्या नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर कोटापल्ली गावाजवळील प्राणहिता नदीवर आंतरराष्ट्रीय पूल बांधण्यात यावा, जेणेकरून या भागातील नागरिकांचा जीव वाचेल आणि त्यांना विकासाच्या प्रवाहात आणता येईल. नागपूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे. धानाच्या शेतात काम करीत असताना एक वीज पडून एका दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहेत. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. ही हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील निमखेडा गावात घडली आहे. 13 सप्टेंबर रोजी दुपारी 4:15 वाजताच्या सुमारास 17 वर्षीय निहारिका संजय बिच्चुमल ही तरुणी इतर महिलांसोबत शेतात धानाचे निंदन करत होती. निहारिका मूळची मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील कुरई येथील रहिवासी होती आणि ती कामासाठी देवलापार वडंबा परिसरात आली होती. अचानक आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि याच वेळी एक वीज थेट निहारिकाच्या अंगावर पडली. या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झालाय. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि तात्काळ रामटेक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनाकरिता रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. या घटनेची परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा शेतीत काम करणाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आराशी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। हे बातमीपत्र वेळेवरच थांबूया। पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।